नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम इयत्ता 5वी विषय मराठी. मुलांनो, आज आपण चाचणी क्रमांक 1 सोडवणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 जुलैपासून ते दिनांक 14 जुलैपर्यंत आपण विविध घटकांचा अभ्यास केलेला आहे. आता याच घटकांवर आधारित एक छोटीशी चाचणी आज आपल्याला सोडवायची आहे. बघा, जो अभ्यास आपण केलेला आहे त्यावरूनच आपण ही चाचणी सोडवणार आहोत. चला तर मग बघूया काय आहे आपली चाचणी. बघा, चाचणी अंतर्गत दिलेले जे प्रश्न आहेत ते समजून घेऊन त्यांची उत्तरे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला गुण दिलेले आहेत. अशी एकूण 10 गुणांची तुमची ही चाचणी क्रमांक 1 आज आपण घेत आहोत. बघा, पहिला प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 1. दवाखान्यात रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्सला तिच्या कामाविषयी विचारता येतील असे 2 प्रश्न सांगा किंवा लिहा. आता बघा, आपण पहिल्याच दिवशी जो अभ्यास घेतला होता सेतू अभ्यासक्रमांतर्गत मराठीचा, ज्यामध्ये गोष्ट ऐकून प्रश्न विचारणे किंवा प्रश्न तयार करणे, आता त्याचाच उपयोग तुम्हाला इथे होणार आहे. बघा, यावर फार विचार करण्यासारखे काही नाही. प्रत्येकजण तुम्ही दवाखान्यात गेलेला आहातच. तिथे गेल्यानंतर तिथे ज्या नर्स असतात त्यांच्याशी सुद्धा आपलं बोलणं झालेलं असतंच आणि आत्तापर्यंत तुम्ही त्यांना असे काही प्रश्न विचारले देखील असतील. थोडा विचार करा फक्त. बघा, तुम्ही दवाखान्यात गेलेला आहात. रुग्णांच्या सेवा करणारे जे नर्स असतात तिच्या कामाविषयी काय विचारू शकता तुम्ही? उदाहरणार्थ तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्ही या दवाखान्यात किती वेळ काम करता, किंवा तुमची ड्युटी किती वेळ असते, किंवा तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णाला जो काही आजार असेल किंवा तो रुग्ण खचलेला असेल तर तुम्ही काय करता, त्या रुग्णाची मानसिकता किंवा मनोबल कसे वाढवता. हे असे अनेक प्रश्न आहेत जे तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. माझी सायकल शिकताना झालेली गंमत किंवा फजिती या विषयावर तुझा अनुभव सांगा. बघा, आता जे तुमच्यासोबत घडलेलं आहे, जो अनुभव तुम्ही घेतलेला आहे तेच तुम्हाला यामध्ये लिहायचे आहे. ज्यावेळी तुम्ही सायकल शिकत होतात त्यावेळी काहीतरी गमती जमती झालेल्या असतीलच, तुमची कधीतरी फजिती झालेली असेलच. तो अनुभव तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आता हे सुद्धा आपण अनुभव लेखनमध्ये शिकलो आहोत. बघा, अनुभव लेखन करताना तुमच्यासोबत घडलेला जो प्रसंग असेल तेच तुम्हाला लिहायचं असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. पुढील वाक्यातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य ओळखून पुन्हा लिहा. आता प्रश्नचिन्ह, वेगवेगळे विरामचिन्हसुद्धा आपण घेतलेले आहेत. बघा, त्यातील प्रश्नचिन्ह कसे असते हे तुम्हाला माहिती आहे. मग दिलेल्या वाक्यांमध्ये कोणत्या वाक्यात प्रश्नचिन्ह आहे ते बघा आणि ते वाक्य पुन्हा लिहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह निवडून लिहा. कंसात दिलंय प्रश्नचिन्ह आहे, स्वल्पविराम आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे आणि पूर्णविराम आहे. खाली 2 वाक्य आहेत. त्या वाक्यांमध्ये तुम्हाला योग्य त्या ठिकाणी योग्य त्या विरामचिन्हाचा वापर करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा. पुढील शब्दांचे मोठ्याने वाचन कर. दिलेले शब्द बघा. महाराष्ट्र, स्वच्छता, नक्षत्र, शिष्यवृत्ती, समुद्र हिरव्या, डॉक्टर या शब्दांचे तुम्ही मोठ्याने वाचन करायचे आहे. प्रश्न क्रमांक 6. पुढील वाक्य मोठ्याने वाच. आता येथे सुद्धा वाक्याचे मोठ्याने वाचन करायचे आहे. जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. याचेच पुन्हा मोठ्याने वाचन करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. खालील बातमी वाचा व ती कोणत्या ठिकाणची आहे ते सांगा. बघा, आपण याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. सगळ्यात आधी काय करणार तुम्ही? बातमीचे व्यवस्थित वाचन करायचे आणि ती समजून घ्यायची. बातमी कुठली आहे किंवा बातमीत दिलेलं चित्र असेल, ह्या सगळ्यांचं व्यवस्थित निरीक्षण करायचं. बघा, आता बातमीचं जर तुम्ही वाचन केलं तर त्यामध्ये तुम्हाला ही बातमी कुठली आहे ते नक्कीच सापडणार आहे. सगळ्यांनी त्यासाठी व्यवस्थित वाचन करा बघू आणि त्यानंतर ती बातमी कोणत्या ठिकाणची आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. बघा, सुरुवातीच्याच 1-2 ओळींमधून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे, पण त्यासाठी ती बातमी तुम्हाला लक्षपूर्वक वाचावी लागणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. पुढील विनोद वाचा व हा संवाद कोणामध्ये झाला ते सांगा. आता बघा, संवाद दिलेला आहे. मावशी आणि राजू यांच्यामध्ये काहीतरी बोलणं चालू आहे. बघा, तर त्या संवाद प्रश्न काय विचारला आहे तुम्हाला की विनोद वाचून संवाद कोणामध्ये झाला ते तुम्हाला लिहायचे आहे. वाचा आणि लिहा.
बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालील कविता वाचा व पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायामध्ये शोधा. बघा कवितेचे व्यवस्थित वाचन करायचे आहे. त्यानंतर प्रश्न वाचून दिलेले जे पर्याय आहेत त्यामध्ये तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. करा कवितेचे वाचन आणि द्या बरं प्रश्नाचे उत्तर. बघा प्रश्न काय आहे, शुभ्र या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? म्हणजे शुभ्र या शब्दाच्याच अर्थाचा असणारा शब्द तुम्हाला या कवितेच्या 4 ओळींमध्ये शोधून लिहायचा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, खालील वाक्यात कोणत्या झाडाविषयी सांगितले आहे? बघा वाक्य दिलंय ते वाक्य वाचा आणि झाड कोणतं आहे ते ओळखा. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. या वाक्यामधून तुम्हाला झाडाचे नाव ओळखायचे आहे आणि ते आपल्या वहीमध्ये लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10ही प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित तुम्ही सोडवायची आहेत. आपण आत्तापर्यंत घेतलेला जो अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला हे 10 प्रश्न चाचणीमध्ये सोडवण्यासाठी दिलेले आहेत, जेणेकरून तुमचा सराव व्हावा. असेच वेगवेगळे प्रश्न तुम्ही स्वतः देखील तयार करून बघा आणि ते देखील तुमच्या वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.